नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, GMC धुळे अंतर्गत जी भरती प्रक्रिया सुरू आहे त्या परीक्षेचे या ठिकाणी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. तसंच कॉल लेटर अर्थात ॲडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोड करण्यासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचे प्रवेशपत्र अर्थात ॲडमिट कार्ड हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. गट क संवर्गातील रिक्त असलेली एकूण 137 सर्व पदे सरळ सेवेने भरण्याकरिता देखील या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या एक्झाम शेड्यूल या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तसेच या रिगार्डिंग तुमचे परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने असेल त्या संदर्भात देखील या ठिकाणी एक माहिती पुस्तिका प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे एक्झाम पॅटर्न रिलेटेड. ठीक आहे, हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या भरती संदर्भात किंवा जे काही एक्झाम तुमच्या होणार आहेत त्या संदर्भात योग्य माहिती भेटेल. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल. पहा, उमेदवारांना परीक्षेसाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र खालील लिंकवरती डाउनलोड करून घेणे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. सो याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल. यामध्ये पहा, कॉल लेटर डाउनलोड डेट देण्यात आलेली आहे 9 सप्टेंबर 2024 आणि क्लोजर ऑफ कॉल लेटर डाउनलोड. ओके, सो डाउनलोड ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याची अंतिम तारीख जी आहे ते 18/9/2024 असणार आहे. ठीक परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी ही डेट हॉल तिकीट ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कमेंट्स करून सांगायचं आहे की तुमचं पेपर कोणत्या तारखेला या ठिकाणी आलेलं आहे ते पहा. ओके, सो आता आपण प्रश्नाचं स्वरूप पाहूयात, कशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत ते. या ठिकाणी आपण जर क्लिक केलं तर या ठिकाणी गट क पदासाठीच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षेसंबंधी माहिती पुस्तिका नमुना प्रश्नपत्रिका देण्यात आलेली आहे. ओके, सो ही PDF मी डाउनलोड करून घेतो, जेणेकरून आपल्याला त्या संबंधित कशा पद्धतीने पॅटर्न राहणार आहे ते समजेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय धुळे यांच्या अंतर्गत गट क चतुर्श्रेणी पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षेसंबंधी माहिती पुस्तिका प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. एकूण 28 संवर्गाकरिता या ठिकाणी सरळ सेवा पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. यानुसार पदानुसार तुम्ही पाहू शकता. ओके, सो आपण परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने असेल ते पाहूयात. पहा, एकंदरीत आपण जर पाहिलं तर इंग्रजी भाषेसाठी एकूण प्रश्न 25 असणार आहेत आणि जे गुणांचं वेटेज आहे ते 50 मार्काचं देण्यात आलेलं आहे. 25 प्रश्न 50 गुण, अर्थात एक प्रश्न 2 मार्कासाठी तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे. मराठी भाषेसाठी पहा, 25 प्रश्न असणार आहेत 50 गुण. तसंच सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण. बुद्धिमापन चाचणी 25 प्रश्न 50 गुण. अर्थात एकंदरीत आपण जर पाहिलं प्रश्नसंख्या तर 100 असेल आणि जे वेटेज असणार आहे गुणांचं ते 200 मार्काचं या ठिकाणी पेपर असणार आहे. आणि तुम्हाला कालावधी जो देण्यात आलेला आहे ते 120 मिनिटे वेळ या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, एकूण परीक्षेचा अवधी हे 120 मिनिटे तुम्हाला दिलं गेलेलं आहे. ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचं या ठिकाणी स्वरूप असणार आहे. यामध्ये जर आपण प्रश्न जर पाहिले नमुना प्रश्न तर पहा, या ठिकाणी इंग्रजी भाषेसाठी ओके, सो हे इंग्रजी भाषेसाठी प्रश्न देण्यात आलेले आहे. जवळपास प्रश्नांवर आधारित 1-1, 2-2, 3-3 प्रश्न अशा पद्धतीने स्वरूप देण्यात आलेले आहे. जसं की डिरेक्शन आहे, इच वर्ड ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन सिलेक्ट फ्रॉम द अमंगेस्ट द 5 अल्टरनेटिव्ह द वर्ड मस्ट ऑपोजिट इन मिनिंग ऑफ द वर्ड गिवन इन कॅपिटल. ओके, सो हे वर्ड देण्यात आलेले आहेत. लाईव्हली यामध्ये जे ऑप्शनमध्ये आहे ते सिम्पल आहे, वीक आहे, डल आहे, ॲंग्री आहे, तसेच मोरोन. ठीक आहे, सो लाईव्हली या शब्दाचं या ठिकाणी तुम्हाला अल्टरनेटिव्ह ओळखायचं आहे. अशा पद्धतीचे प्रश्नाचं स्वरूप आहे इंग्रजी या विषयाचे. तसंच आपण जर GMC नागपूर या भरतीचं जर आपण पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीचा पॅटर्न जो राहिलेला आहे ते या ठिकाणी 5 प्रश्न जे होते ते पॅसेजवरती होता. ठीक आहे, पॅसेज विचारण्यात आलेलं होतं. आता या एक्झाममध्ये हा स्वरूप देण्यात आलेला आहे. पहा, जसे एक्झाम होईल त्या संदर्भात आपल्याला जो पॅटर्न असणार आहे ॲक्च्युअल तो समजेल. ठीक आहे, तर पहा, अशा पद्धतीनं हा तात्पुरता टेम्पररी स्वरूप देण्यात आलेलं आहे की विद्यार्थ्यांना असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर मराठी ह्या विषयाचे पहा, जसं की पुढील प्रत्येक प्रश्नात वाक्याचे 4 भाग पाडले आहेत. वाक्यरचनेच्या किंवा भाषेच्या दृष्टीने वाक्य सदोष असल्यास
कोणत्या भागात दोष आहे हे ठरवून त्या भागाचा क्रमांक उत्तर म्हणून द्यायचा आहे. ठीक आहे. सो वाक्य निर्दोष आहे, बिनचूक असल्यास या ठिकाणी उत्तर 5 असं द्या असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. सो हे वाक्य आहे, इंग्लंडमधून जन्मलेल्या कुसुमाग्रजांच्या शेक्सपियर म्हणतात व हिंदुस्थानात जन्मलेल्या शेक्सपियरना कुसुमाग्रज म्हणतात. सो अशा प्रकारचं वाक्य दिलेलं आहे. तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ओके. सो अशा पद्धतीने हे मराठी या विषयाचे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्वरूप राहिलेलं आहे. अशा पद्धतीचा पॅटर्न दिलेला आहे. ठीक आहे. ओव्हरव्ह्यू. नंतर आहे सामान्य ज्ञान, जे की GS करंट अफेअर रिलेटेड असणार आहे. यामध्ये प्रश्न पहा, कोणत्या देशात क्रिकेट विश्वचषक 2007 जिंकला. सो या ठिकाणी कोणत्या देशाने आहे. ठीक आहे. कोणत्या देशाने क्रिकेट विश्वचषक 2007 जिंकला. यामध्ये ऑप्शन आहे दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड. दिलेल्या व्यतिरिक्त अन्य. ठीक आहे. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते पीक घेतले जात नाही विचारलेलं आहे. यामध्ये पर्याय आहेत ज्वारी, गहू, जूट, कापूस, तंबाखू. ठीक आहे. सो अशा पद्धतीने सामान्य ज्ञान रिलेटेड प्रश्न विद्यार्थी मित्रांनो येऊ शकतात. नंतर बुद्धिमापन चाचणीसाठी पहा, लॉजिकल रिझनिंगचे प्रश्न. पायाचा मनुष्याशी जो संबंध आहे तसाच संबंध खूर या खालीलपैकी कशाशी आहे. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा सेम प्रश्न जे आहे ते या ठिकाणी GMC नागपूर पदभरतीमध्ये आपल्याला पाहायला भेटलेला आहे. पायाचा मनुष्याशी संबंध आहे, तर तसाच संबंध खूर हा कशा संबंधित आहे. तर पहा, खूर हा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऑप्शन आहे घोडा, कुत्रा, बूट, लोहार, खोगीर. ठीक आहे. सो त्यानुसार तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि जे ऑप्शन तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल किंवा माहिती असेल त्या पर्यायाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ठीक आहे. ॲज अ आन्सर म्हणून. सो या ठिकाणी नंबर सिरीज आहे. ओके. सो अशा पद्धतीने वर्णमाला श्रृंखलेचे देखील प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके. सो अशा प्रकारचं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पॅटर्न दिलेला आहे ओव्हरव्ह्यू. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून ही PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या किंवा जे काही प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेले आहे ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती. जर माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर नवीन तुम्ही चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन. जसं की पेपर ज्यावेळेस तुमचं होईल त्यावेळेस डिटेल ॲनालिसिस, क्वेश्चन पॅटर्न काय राहिलेले आहे, कोणते कोणते क्वेश्चन कोणत्या घटकांवरती विचारलेले आहेत त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवणारच आहोत. त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जे काही माहिती आपल्यापर्यंत येणार आहे क्वेश्चनच्या स्वरूपात ते मी तुमच्यासोबत किंवा तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या साठी शेअर करणार आहे. ठीक आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.